आज नगरपालिकेनं आमच्या व्यापारी लोकांवर खूप मोठा अन्याय करत सदरचं जिथं रहदारीचं काही अडचण नसताना सदर अतिक्रमण त्यांनी चालू केलेलं आज हातावरची पोटं आमची वारीवरची पोटं आहेत. तरी त्यांना आम्ही बोलवून विनंती करून सुद्धा त्यांनी आज अतिक्रमणाचा हातोडा आमच्या इथं आमच्या दुकानावर चालवलेला आहे. एक मला त्यांना बोलायचं आहे शासनाला, नगरपालिकेला, त्यांच्या अधिकाऱ्यांना की जिथं खरोखरच अतिक्रमण काढण्याची गरज आहे, वर्दळीचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी त्यांनी अतिक्रमण न काढता जिथं अतिक्रमण काढायची गेली 40 वर्षात एकदाही गरज भासली नाही तिथं त्यांनी पहिल्यांदा अतिक्रमण चालू केलेलं आहे. आज तुम्ही बघितलं शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. तिथं अक्षरशः आता गरज आहे अतिक्रमण काढाय, तिथं न करता इथं आउटसाईडला जिथं वर्दळीचा रस्ता नाही, तिथं वाहतूक नाही, या ठिकाणी येऊन आमच्यावर आज नगरपालिकेनं खूप मोठं लुचकान केलेला, अन्याय केलेला आहे. अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार विनंती करून की बाबा आमचे दुकानं कुठं आहेत, रस्त्यापासून 3 फूट आत अक्षर आमच्या दुकानाच्या पुढे बदबती आहे 4 फुटाची बदबती असताना सुद्धा आणि रस्त्यापासून 3 फूट दुकानं असताना रहदारी कसल्याही प्रकारची अडचण नसताना तरी अतिक्रमण आमच्या इथं काढलं. याकरता आम्ही शासनाला व नगरपालिकेच्या कर्मचारी जाहीर निषेध करतो. मी वसीम नसीर तांबोळी, राहणार क्रांती चौक, कोळी गल्ली, नगरपालिका दवाखान्यासमोर. इथे आमचे 40 वर्ष झाली दुकानं आहेत. आम्ही हातावरचं पोट आहे आमचं. आणि इथं काय झाले आहे, इथं सुद्धा थोडंफार राजकारण झालेलं आहे. इथं काय झालं आहे, आमची दुकानं बदबदीच्या आतमध्ये आहेत आणि इथून बदबद गेली, मोठा नाला आहे, तरी इथून अतिक्रमण म्हणून हे दुकानं काढण्यात आले आहेत. का तर हे जे साहेब लोक आहेत ते काय म्हणतात की तुमची दुकानं अतिक्रमण मध्ये आहेत म्हणून. याच्यामुळे काय होतंय, जरी हे काढली अतिक्रमण तर हे गटार उडी पडणार आहेत, त्यात वारकरी वगैरे पडणार आहेत, जीवितहानी होणार आहे लोकांची. इथल्या नगरसेवकांनी प्रयत्न केले आहेत, विक्रमभैया सिरसट आणि लक्ष्मणभाऊ पापरकर यांनी खूप प्रयत्न केले आहेत ही अतिक्रमण न काढता यावे म्हणून, पण ह्याच्यावर बाकी कुणी दखल घेतली नाही. कुठल्या साहेबांनी त्यांचं ऐकलं नाही. खूप प्रयत्न केले त्यांनी. याचा आम्ही निषेध करतो सर्व दुकानदार. पंढरपुरात आमच्या ठिकाणी आमच्यावर खूप वारीसमोर अन्याय झालेला आहे. इथे बरेचसे ठिकाणचे अतिक्रमण अजून तसे शिल्लक आहे, पण जाणीवपूर्वक आमच्यावरच अन्याय झालेला आहे. तरी या प्रसादाचा आम्ही जाहीर निषेध करतो. आमच्या वारीच्या तोंडावर आता खूप माल भरलेला आहे. आम्ही समोर बघू शकता की ते आमचे नुकसान झालेले आहे, कारण जाणीवपूर्वक आमच्यावरच टार्गेट केले जात आहे सारखे. टार्गेट मुळात तुम्ही म्हणताय पंढरपूर शहरात प्रशासनाच्या वतीने सर्वकडे कारवाई सुरू आहे. सर्व कारवाई चालू आहे, पण पूर्णपणे कारवाई चालू नाहीये. समोरचेच फुटपाथ जसं की तुम्ही बघू शकता, आम्ही सांगितल्याप्रमाणे पुढचे काढून घेतले होते सगळे, पण अजून येऊन जाणीवपूर्वक हा नाहक त्रास आम्हाला दिला जात आहे वेळोवेळी. 2005 नंतर आता प्रथमच एवढी मोठी कारवाई ह्याच्या आधी ही प्रथमच कारवाई पंढरपूर नगर परिषदेकडून होत आहे. कायदा चालते का? नाही, नॉट रिचेबलच आहेत ते, तर काय बोलतच नाही. फोन वगैरे केलता का? नाही केलं ते नॉट रिचेबलच आहे, काय बोलायलाच तयार नाहीयेत. मी जमीर इसाक देवळे, जुन्या सरकारी दवाखान्यापाशी आमची दुकानं आहेत. आमची दुकानं असताना मोठा नाला आहे, त्या नाल्याच्या मागं आहे, आणि समजा जरी दुकानं काढली तर त्या जागेचा कुणालाही काही उपयोग नाहीये. तरी पण जाणून बुजून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे. पंढरपूर शहरात मेन रोड भरपूर दुकानं आहेत, भरपूर त्यांचं अतिक्रमण आहे. तिथं काय न कारवाई करता आमच्यासारख्या गरीबावर कारवाई करायला लागल्यात. आमची दुकानं मोडलेत, घरं तुटलेत, सगळं झाले. काय करावं काय कळत नाही. कोण आम्हाला न्याय देत नाहीये. कोण नेते, राजकीय नेते कोणाला नाही? कोण येत नाहीत. नगरसेवक नाही, इथले आहेत नगरसेवक वगैरे आहेत, पण त्यांचं ते ऐकण्यात अडवलं. त्यांनी खूप प्रयत्न केले, सगळं सांगितलं, पण त्यांची खूप दखल कोण घेई नाही. त्यांनी शेवट आमचे दुकानं काढायलाच लावले. प्रशासनाच्या वतीने काय सांगण्यात अगोदर काय नाही काय बोलले नाही. फक्त एक वेळेस म्हणले होते काढून घ्या, पण आम्ही त्यांना पूर्व सूचना दिली होती की असं आहे, आम्ही बाबा रोडच्या पलीकडे आहे, बदबदीच्या मागं आहे. तर आधी ते म्हणले होते ठीक आहे, मग आहे तर बघूया आपण, पण नंतर आले आणि डायरेक्ट सगळी दुकानं मोडायला चालू केली, कारवाई करायला.